नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला दूध मलाईचा शिरा करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा हा रवा 1 वाटी घेतलेला आहे। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये तूप टाकते। तूप बघा गरम होते तोपर्यंत मी रवा टाकते। रवा टाकल्यावर बघा चांगला असं रवा तुपामध्ये लालसर भाजून घ्यायचा। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तूप टाकू शकता। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बघा रवा आता छान असा लालसर भाजून घेते। करपावायचा नाही, नाहीतर शिरा कडवट लागेल। रवा बघा छान असा गरम झालेला आहे। आता ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्या वाटीनेच मी गरम 3 वाटी पाणी टाकणार आहे। मी 1 वाटी पाणी घेतलेलं। हे बघा मस्त मध्ये आता पाणी टाकून घेते। पाणी टाकल्यावर केसर टाकते आणि केळी टाकते। 1 केळी घेतलेली आहे मी, छोट्या साईजची होती, आणि थोडी विलायची पावडर टाकते आणि ह्याला छान पैकी असं मिक्स करून घेते। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे। आता झाकण ठेवते आणि रवा चांगला शिजून घेते। हे बघा रवा छान असा फुललेला आहे। साखर टाकल्या अजून ह्याला पाणी सुटेल। साखर काही मी टाकलेली नाहीये। चांगल्या ह्याला मिक्स करून घेते आणि साखर टाकते। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही गोड करू शकता। साखर टाकल्यावर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। साखर बघा छान अशी मिक्स झालेली आहे। आता ही बघा मी मलाई टाकलेली आहे। एवढी मलाई टाकल्यावर हे चांगलं असं मिक्स करून घेते। मलाई टाकल्यामुळे मी दूध काय टाकलेलं नाहीये। तुम्हाला हवं तर तुम्ही दूध पण टाकू शकता। रवा बघा किती छान झालेला आहे। मस्त असा मलाई टाकल्यामुळे खूप असा चविष्ट झालेला आहे। हे बघा छान असा शिरा झालेला आहे। गणपतीच्या प्रसादामध्ये तुम्ही शिरा देऊ शकता। खूप छान असा चविष्ट झालेला आहे। तर मी बनवलेला मलाईमधील शिरा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।